बुलेटिनची सुरुवात करूयात सोलापूर मधल्या बातमीने। राज्य सरकारच्या मदतीवर शेतकरी असमाधानी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। सोलापूरच्या शिवणी गावात झी24 तासशी बोलताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। सीना नदीकाठच्या 5 तालुक्यांना महापुराचा फटका बसला होता। हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला। त्यातच राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीबाबत शेतकरी असमाधानी आहेत। सरसकट नुकसान भरपाई देत 50,000 हेक्टरी मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। आणि इथला आढावा घेत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी होत्याचं नव्हता झालाय। अक्षरशः आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे। रब्बी पिकांसाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी 6,175 कोटी रुपये मंजूर हे करण्यात आलेले आहेत। त्यासोबत थेट मदत 6,175 कोटींची करण्यात आली आहे। ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळाच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल असं देखील सरकारनं घोषित केलेलं आहे। यासोबत वीज बिल असेल, शालेय शिक्षण शुल्क असेल, हे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मात्र जो पूरग्रस्त शेतकरी आहेत त्याला हा जो निधी जी मदत जाहीर झालेली आहे ती कशाच्या पद्धतीची वाटते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सध्या आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी या गावात आलेलो आहोत। काही शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत। दादा, सरकारनं मदत घोषित केलेली आहे, जवळपास 31,000 कोटींपेक्षा अधिकची मदत ही राज्यासाठी घोषित केली। कशा पद्धतीने पाहताय? हे काय मदत दिली आहे त्यांनी, पर ते पूर्ण राज्यात काय नदीकडचे जे गाव आहेत ते फार मोठं नुकसान आहे। ही मला शंका आहे की निधी पूर्ववत व्यवस्थित पुरेल का, सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल का, ही शंका आहे। दादा, सरकारनं खरं तर मदत घोषित केलेली आहे। मुलांच्या जो शिक्षणाचा खर्च फी माफ केलेली आहे, वीज बिल माफ केलेलं आहे। त्यासाठी ते गोष्ट चांगली झाली साहेब, पण हे शेतीविषयक जे नुकसान भरपाई केलेली आहे त्यात जास्तीत जास्त वाढ करावी हीच अपेक्षा आहे। कारण त्यांनी जी केलेली मदत आहे त्याच्यामध्ये लागवडीचा खर्चही निघणार नाही साहेब, कारण त्यापेक्षा डबल खर्च झाला आणि आता तोंडाला आलेला घास गेला साहेब इथून। काय भावना आहेत? आम्हाला आमची तर हे का नाही, लेकरासनीची इतकी हालत झाली। आम्ही आमच्या स्वतःच्या पोटाचं बघितलं नाही, पण जित्राबाची एवढी काळजी घेतली की गुरं आम्ही फक्त जगवली बघा। आमचं का नाही लय वाटोळं झालं। गेल्या पुरात पण माझं असंच वाटोळं झालं। सगळ्यापेक्षा माझं लय वाटोळं झालं बघा। असं 5 दिवस नुसतं माझं घर दिसत नव्हतं। अशी जर 4-4 वर्षाला जर नुकसानी झाली तर आम्ही वर यायचं कसं? दादा, सरकारनं मदत घोषित केली आहे, कशा पद्धतीने बघताय? काय सरकारने मदत केली, पण एवढ्या साऱ्या मदतीनं आमचं काहीच होत नाही ना। सध्या माझं जवळजवळ 3 लाखाचं नुकसान झालं। कुणा सांगत लेकराचं लहान खायला मिळलं ना, माझं वैरण नाही, त्या वैरणी खराब झाली। शेणखत गेला 1 लाख रुपयाचा शेणखत गेला सगळा। शेणखत काय मागणी काय, सरकारनं आम्हाला मदत व्यवस्थित करावी काय असेल ती, कारण का पूर्ण नुकसान झाले, काहीच खायचं प्यायचं काहीच नाही। आता खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय, ही वस्तुस्थिती आहे। मात्र राज्य सरकारनं आज मदत घोषित केली, त्यावर देखील अद्याप शेतकरी राज्यात समाधानी दिसत नाही। कॅमेरामॅन नागेश राशेंकर सह अभिषेक आदेप्पा, शिवणी, सोलापूर।